सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शिर्डीमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली। तसंच भाविकांचा उत्साह बघता साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे। काल सकाळपासूनच भाविकांनी शिर्डीमध्ये मोठी गर्दी केलेली होती। साईंच्या याच शिर्डीतून आढावा घेतला नितीन ओझा यांनी। 2023 या वर्षाचा आजचा शेवटचा दिवस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत मोठी गर्दी झालेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून शिर्डीत मोठी गर्दी असून भाविकांनी साई नामाचा जयघोष केलाय। आता गुरुस्थान मंदिराजवळ आहे, या ठिकाणचं दृश्य आपण पाहिलं तर राज्यच नव्हे तर देशभरातून भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत। सकाळपासूनच साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत। एकूणच जर पाहिलं तर दरवर्षी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई भक्त देशभरातून शिर्डीत येत असतात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर साई संस्थानने सुद्धा विशेष व्यवस्था भक्तांसाठी केलेली आहे। आज 31 डिसेंबर आहे आणि आज रात्रभर मंदिर भक्तांसाठी खुलं ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतलाय। देशभरातून येणाऱ्या भाविकांचं दर्शन व्हावं यासाठी आज रात्रभर साई मंदिर खुलं राहणार आहे। याचबरोबर पोलिसांनी सुद्धा अधिक आपलं कुमक जी आहे पोलिसांची ती तैनात केलेली आहे। जवळपास 500हून अधिक पोलीस कर्मचारी आणि 20 अधिकारी हे पोलीस बंदोबस्तासाठी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। येणाऱ्या साई भक्तांसाठी विशेष सुविधा मांडव ठिकठिकाणी साई संस्थान उभारलेले आहे। त्याचबरोबर येणाऱ्या भक्तांचं दर्शन व्यवस्थित व्हावं यासाठी सुद्धा साई संस्थान सज्ज झालेला आहे। एकूणच जर पाहिलं तर आज दिवसभर ही गर्दी अशीच राहणार असून सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत साई भक्तांची मोठी गर्दी असणार आहे। त्यामुळे आम्ही सुद्धा आवाहन करतो की शिर्डीत आल्यानंतर साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेताना आनंदाने घ्यावा आणि निश्चितच साई नामाच्या जयघोषाने शिर्डीत दुमदुमून गेली आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।